होळी आली म्हणजे आपल्याला गोड काहीतरी बनवायचंच असतं। तर आज आपण शाही करंजा कशा बनवायच्या ते पाहूया। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पॅनमध्ये 1 टीस्पून साजूक तूप, 2 टेबलस्पून बदामचे तुकडे, 2 टेबलस्पून काजूचे तुकडे, 2 टेबलस्पून टरबूजाच्या बिया म्हणजेच मगज लो फ्लेमवरती थोडंसं परतवून घेऊ। टरबूजाच्या बिया फुलायला लागलेल्या आहेत। यामध्ये 2 टेबलस्पून पिस्त्याचे तुकडे, 2 टेबलस्पून किसमिस टाकून थोडंसं परतवून घेऊ। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। सर्व ड्रायफ्रुट्स कुरकुरीत झालेले आहेत, काढून थंड करून घेऊ। पाव किलो खवा लो टू मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा। खवा कोरडा झालेला आहे, काढून थंड करून घेऊ। 1 कप बारीक रवा आणि 1 कप मैदा चाळून घेतलेला आहे। पाव कप साजूक तूप पातळ करून घेतलेला आहे, ते टाकून मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे। यावरती 5 मिनिट झाकून ठेवू। खवा थंड झालेला आहे। यामध्ये परतवलेले ड्रायफ्रुट्स, इलायची पावडर आणि अर्धा कपपेक्षा थोडी कमी पिठी साखर टाकून मिक्स करून घेऊ। जास्त पिठी साखर घातली तर करंजा तळताना फुटतात, त्यामुळे साखर थोडी कमीच घालायची आहे। आता साखरेचा पाक करून घेऊ। 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी टाकून लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत साधारण 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। पाक तयार झालेला आहे, काढून घेऊ। 5 मिनिट झालेले आहेत। पीठ थोडंसं मळून घेऊ। मोठी पोळी अशी मध्यम लाटून एका वाटीने गोल गोल पुऱ्या काढून घेऊ। यामध्ये सारण भरून तोंड गच्च बंद करून अशी मुरड घालून घ्यायची आहे। तेल छान गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून यामध्ये करंजा घालून घेऊ। गॅसचा फ्लेम हाय केला तर करंजा आतमध्येपर्यंत छान तळल्या जात नाहीत, त्यामुळे गॅसचा फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचा आहे। करंजा छान गोल्डन तळून घेतलेले आहेत। तेल निथून पाकामध्ये घालून घेऊ। थंड झाल्यानंतर पाक घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून उकळी काढून घ्यायची, म्हणजे पाक व्यवस्थित होईल। साधारण 5 मिनिट करंजा पाकामध्ये ठेवून काढून घ्यायच्या आहेत। होळीसाठी मस्त टेस्टी शाही करंजा तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।